बर्म्युडा ट्रायँगल बद्दल ऐकलं असेल ना? पण तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात ही एक अशी जागा आहे जिथे अनेक विमानं गायब झाली आहे. काही अपघातांची नोंद आहे, पण काही विमानांचे अवशेषही कधीच सापडले नाही. एकोणीसशे पासून आजपर्यंत सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आणि नाशिक जवळील जंगलांमध्ये 10हून अधिक विमान अपघात झाले आहे. काही अपघातांमध्ये पायलट आणि प्रवाशांचे मृतदेह सापडले, पण काही घटनांमध्ये संपूर्ण विमानाचा मागमूसही लागला नाही. या क्षेत्रात नेहमीच विचित्र वातावरण असते आणि ढगाचा वेगाने विस्तार, अनपेक्षित हवामानात बदल आणि नेव्हिगेशन सिस्टम फेल होण्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. 1992 मध्ये नाशिकच्या जवळ एक प्रवासी विमान गायब झालं. शेवटचा संदेश, आम्ही कुठेतरी चुकलोय, समोर काहीच दिसत नाही. आणि त्यानंतर संपर्क तुटला. त्या विमानाचा शोध सुरू झाला, पण त्याचा एकही अवशेष कधीच सापडला नाही. काही स्थानिक लोक सांगतात की त्या भागात अज्ञात शक्ती आहे. काहींना विचित्र प्रकाश आणि धुके दिसल्याच्या घटना आहेत. वैज्ञानिक काय सांगतात? काही संशोधकांच्या मते या भागात हवामान झपाट्याने बदलतं. ढगांची दाटी होते आणि विजेच्या लहरींमुळे विमानाच्या संप्रेषण यंत्रणेत अडथळा निर्माण होतो. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, जर ही फक्त हवामानाचीच समस्या असेल, तर काही विमानांचे अवशेष का सापडले नाहीत? बर्म्युडा ट्रायँगल मध्ये जहाजं आणि विमानं गायब होण्याच्या घटना आजवर स्पष्ट झालेल्या नाहीत. आणि महाराष्ट्रातील या भागातही तसंच काहीतरी होतं. एका जुन्या लष्करी अहवालानुसार 2011 मध्ये हवाई दलाचं एक हेलिकॉप्टर याच भागात कोसळलं. अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि ते थेट जंगलात आदळले. शेवटच्या क्षणी पायलटने सांगितले, इथे काहीतरी विचित्र चाललंय. आणि त्यानंतर संपर्क तुटला. आजही काही अहवाल उघड करण्यात आले नाही. या भागात नेमकं काय होतंय हे अजूनही एक मोठं रहस्य आहे. तुम्हाला काय वाटतं? ही निसर्गनिर्मित घटना आहे की खरंच काहीतरी रहस्यमय शक्ती आहे? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अद्भुत आणि विस्मृतीत गेलेल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.